श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जैसी आबाळाची बुंथी करुणी राहे गबसती मग फिटलिया दीप्ती धरून ये. ज्याप्रमाणे सूर्यापुढे ढगाचे आवरण आले असता त्याचे तेज झाकले जाते, पण ते आवरण निघून गेल्यावर तो आपल्या तेजोमय प्रकाशाने प्रकाशित होतो. तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडून जाय कोंडा जैसा होय. त्याप्रमाणे वरवर दिसणारा त्वचेचा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग काश्मीरीचे स्वयंब का रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैसी दिसे. मग स्वयंभू स्फटिकाचे असावे किंवा रत्नाच्या बीजालाच कोंब निघावा, अशा प्रमाणे त्या योग्याच्या शरीराच्या कांतीची झाक दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. किंवा मावळणाऱ्या सूर्याचे रंग काढून योग्याचे शरीर बनवले आहे की काय, किंवा शुद्ध निर्मळ अंतर्ज्योतीचे म्हणजे चैतन्य प्रकाशाचे ते लिंग आहे की काय असे वाटते. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीची ते. संपूर्ण भरीव केशराचेच किंवा सिद्ध केलेल्या पारदाचे ओतलेले म्हणजे हरगौरी सृष्टीतील, किंवा मला तर वाटते की प्रत्यक्ष शांतीनेच ते शरीर धारण केले की काय. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थांबले जैसे. आनंदाच्या चित्रात भरलेला रंग होय, किंवा ब्रह्मसुखाने धरलेले रूप होय, किंवा संतोष वृक्षाचे लावलेले रोप होय. तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नानासा शिनला मळा कोळिकेचा. तो सोनचाफ्याची कळी होय, किंवा अमृताचा पुतळा होय, अथवा कोमळपणाच्या भरास आलेला मळा होय. हो काजे शारदेचे निओले चंद्रबिंब पालेले हक्का तेजेची मूर्त बैसले आसनावरी. योग्याचे शरीर म्हणजे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या थंडाव्याने विकसित झालेले जणू चंद्रबिंबच होय, किंवा मूर्तिमंत चंद्राचे तेजच आसनावर बसलेले आहे. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा. जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते तेव्हा योग्याचे शरीर याप्रमाणे होते. त्या देहाच्या आकृतीला यमही भीतो. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विगडे लोपली उघडे बाळदशा. वार्धक्य मागे फिरते, योग्याच्या शरीराला जरा प्राप्त होत नाही, तारुण्यही राहत नाही. पूर्वीची गेलेली बाळदशा प्रगट होते. बाल्यदशेतील शरीराप्रमाणे योग्याचे शरीर अति कोमल असते. वयसा तरी येतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपमू. वयाच्या दृष्टीने योग्याचे शरीर बालस्वरूप असले तरी बलाच्या दृष्टीने ते मूर्तिमंत बलरूपच असते. त्याच्या धैर्याला उपमाच नसते. कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निगती. सुवर्ण वृक्षाच्या पानावर रत्नाची नित्य नवी कळी यावी, त्याप्रमाणे त्या योग्याला उत्तम नखे येतात. दातही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबाई बैसे पांती हिरे यांची. दातही नवेच येतात, पण त्यांच्या बारीकपणाशी कोणाच्या दाताच्या बारीकपणाची तुलना करता येणार नाही, इतके ते लहान असतात. जणू काय दोन्ही बाजूला हिऱ्यांच्या पंक्ती बसविल्या आहेत. मानी कुलियांच्या कनिया साव्याची अनुमानिया तैसिया सर्वांगी उदवती अनिया रोमांचिया. अनुसमान माणिकांच्या कळ्या म्हणजे अत्यंत लहान तुकडे असावे, तसे त्या योग्याच्या शरीरावर रोमांची सूक्ष्म अग्रे निघतात. करचरण तळे जैसिका रातोत्पले पाकाळी होती डोळे काय सांगू. हातापायांचे तळवे तर तांबड्या कमळाप्रमाणे असतात, डोळे तर काय सांगू अत्यंत तेजस्वी होतात. निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. पूर्ण वाढ झाली म्हणजे मोती शिंपल्याच्या पुडात सामावत नाहीत, मग त्या शिंपल्याच्या पुंडातील
शिवण उलते तैसी पातियांची कवळीये न समाये दिठी जाकडून निघो पाये आदिलीची परी होये गगना कवळती. त्याप्रमाणेच योगाची दृष्टी दोन पापण्यांच्या मिठीत मावेनाशी होते. ती व्यापक होऊन आवेशाने बाहेर निघू पाहते. ती पूर्वीचीच दृष्टी असते, पण ती आकाशालाही कवळू पाहते. ऐके देह होय सोनियाचे परी लागवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. अर्जुना ऐक, देह सुवर्णमय कांतीचा होतो, पण वायूप्रमाणे हलका असतो. कारण देहाच्या जडपणाला कारण असणारे पृथ्वी आणि आप या भूतांचे अंश त्या शरीरात नसतात. मग समुद्रा पलीकडील देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे. मग तो योगी समुद्रापलीकडील पाहू शकतो, स्वर्गातील शब्द ऐकू शकतो, मुंगीचे मनोगत देखील तो ऐकू शकतो. पावनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. वायूच्या घोड्यावर तो स्वार होतो, म्हणजे वाऱ्यासारखी त्याची गती असते. समुद्रावर तो चालतो, पण पायाला पाणी लागत नाही. अशाप्रमाणे अनेक सिद्धी योग्याला प्राप्त होतात. ऐके प्राणाचा हात धरुणी गगनाची पावटी करुणी मध्यमेचे निदाद राहुनी हृदयाली. प्राणाचा हात धरून व आकाशाची पायरी करून सुषुम्नेच्या जिन्याने ती कुंडलिनी हृदयाच्या ठिकाणी येते. ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची कोंभा सावली केली. ती कुंडलिनी जगदंबा म्हणजे जगाची माता आहे. चैतन्यरूपी सार्वभौमाची ऐश्वर्यरूप शोभा आहे, जिने जगदरूपी बीजाच्या अंकुरावर सावली केली. जय शून्यलिंगाची पिंडी जय परमात्मया शिवाची करंडी जय प्रणवाची उघडी जन्मभूमी. जी शून्यमय अशा निर्विकल्प लिंगाची पिंडी होय, जी परमात्मा शिवाची संबळी होय व जी ओंकाराची जन्मभूमी होय. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली तव अनुहताची बोली चावळे ते. असो ही कुंडलिनी बाळी हृदयाच्या ठिकाणी आली असता तेथे ती अनाहताची बोली बोलू लागते. शक्तीची अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते झाले ते तेने ऐकले अळूमाळू. बुद्धी कुंडलिनी शक्तीच्या अंगाला लागली असता ती चैतन्य स्वरूप होते व ती नाद सहज ऐकते. घोषाच्या कुंडी नादचित्रांची रुपडी प्रणवाची मोडी रेखिली ऐसी. तेथे नादाचे कुंडच असते, म्हणजे सारखा घोषच होत असतो, पण त्यात 10 प्रकारचे नाद असतात आणि ते प्रणवाच्या आकाशात जशा रेषा असतात तसे ते दशनाद नादमय घोषात असतात. हेची कल्पावे तरी जाणीजे परी आता कल्पिते कैसे आणीजे तरी नेनो काय गाजे तिये ठाई. पण त्यांची कल्पना केली तर जाणता येते, पण तेथे कल्पना करणारा कोण आणायचा, तरी कसा घोष होतो हे सांगता येत नाही. विसरोनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना तव वाचा आती गगना म्हणून घुमे. पण अर्जुना सांगावयाचे राहिले ते हे की जोपर्यंत प्राणवायूचा लय होत नाही तोपर्यंत आकाशात शब्द होतो, म्हणून नाद तेथे राहतो. तया अनाहताचे निमेगे मग आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे. त्या अनाहत नादातील 10व्या मेघाख्य नादाने आकाश दुमदुमून जाते व ब्रह्मस्थानाचा मार्ग मोकळा होतो. ऐके कमळ गर्भाकारे जय महदाकाश दुसरे जैत चैतन्य आधातुरे करुण्यासी जय. अर्जुना ऐक, जे कमळाच्या गर्भाच्या आकाराचे आहे व जे दुसरे महाकाशच म्हणता येते असे जे हृदयाकाश, तेथे भक्तीशी ऐक्य पावण्याकरता चैतन्य हे उत्कंठितच होत असते. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. मग त्या हृदयाच्या घरी कुंडलिनी शक्ती
परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते. बुद्धीचे निशाके हात बोने निके, द्वैत जेतन देखे तैसे केले. बुद्धीच्या शाखेसह शिदोरीचा उत्तम नैवेद्य अर्पण करून तेथे द्वैताचा मागमूसही दिसणार नाही असे करून टाकते. निजकांती हरविली मग प्राणूची केवळ झाली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. आपले ते समर्पण करून ती कुंडलिनी शक्ती केवळ प्राणस्वरूप होऊन राहते, तेव्हा ती कशी दिसते असे म्हणता येईल ते सांगतो. हो काजे पवनाची पुतळी पांगुरली होती सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. एखाद्या वायूच्या केलेल्या बाहुलीला सोन्यासारखा पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे. ना तरी वायूचेने अंगे झगटली, दीपाची दिटी निवटली, कालकलकोनी हरपली वीज गगनी. किंवा वायूची झुळूक लागून दिव्याची ज्योती विझली जावी, अथवा आकाशात वीज चमकून एकदम आकाशातच नाहीशी व्हावी. तैसी हृदय कमळवेरी दिशे जैशी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. त्याप्रमाणे हृदय कमलावरती सोन्याच्या सरीसारखी दिसते, किंवा प्रकाशरूप जळाचा थोडासा झरा वाहत असावा. मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. मग तो हृदयरूपी भूमीच्या पोकळीत एकदाचा जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीतच मावळते. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणिजे, आता नादबिंदूने निजे कळा ज्योती. तेव्हा तरी ती शक्तीच म्हटली जाते, एरवी ती प्राणरूपाने जाणली जाते. या ठिकाणी नादबिंदू कळा ज्योती हा प्रकार किंवा भेद काही एक राहत नाही. मनाचा हनमारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. मन मारावे लागत नाही, वायूचा आधार घ्यावा लागत नाही, किंवा ध्यानाचाही आदर राहत नाही, म्हणजे ध्यान करावे लागत नाही. हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आठणी देखा. एक कल्पना करायची किंवा एखादी कल्पना सोडायची हाही प्रकार या स्थितीत होत नसतो. ही स्थिती म्हणजे पंचमहाभूतांची स्पष्ट आठणी किंवा लय होय. याला लय योग असे म्हणतात. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू. पिंडाने म्हणजे चैतन्यमय देहाकृतीने, पिंडाचा म्हणजे पंचभौतिक देहाकृतीचा, ग्रास म्हणजे नाश करण्याचा. हा नाथ संप्रदायात जो अद्वैत दृष्टीचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे, त्याचा भगवंतांनी हेतुपूर्वक थोडा उल्लेख केला. तया ध्वनिताचे केने सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. त्याच उल्लेखरूपी मालाची घडी तुम्हा संतांसारखे गिराईक पाहून मी संपूर्ण उकलून दाखवली. श्लोक. युंजनेवं सदात्मानं योगी नियत मानसा, शांतिं निर्वाण परमां मच्छंतामधी गच्छती. ज्ञानोबा तुकाराम. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेत देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया. अर्जुना ऐक, जेव्हा शक्तीचे तेज नाहीसे होते, तेव्हा मग देहाचे पंचभौतिक स्थूलरूपी राहत नाही. मग तो योगी जगाच्या डोळ्यामध्ये लोपू शकतो, म्हणजे तो असून देखील लोकांच्या डोळ्यांना दिसत नाही. एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी असे, परिवायूचे का जैसे वळिले होय. एरवी पूर्वीप्रमाणेच त्याचे शरीर सावयव दिसते, पण जणू काय वायूचेच बनले आहे असे ते होते. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, का अवयवची नभा उदयला तो. किंवा केळीच्या गाभ्याचा भाग जसा वरील पापुद्रे निघाल्यानंतर उभा असावा, किंवा आकाशालाच अवयव व्हावे, तसा तो योगी राहतो. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. याप्रमाणे योग्याचे शरीर झाले असता योगी आकाशात संचार करीत असतो, व हे पद त्याला प्राप्त झाले असता शरीरधारी जीवांना तो चमत्कार वाटतो. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची ओळ राहे, ते ठाई ठाई होये आणि मादिक. अर्जुना पहा, योगाचा अभ्यास करणारा साधक अभ्यास करीत पुढे निघून जातो,
पण जाताना मागे त्याच्या पावलांच्या चिन्हांची जी रांग राहते तेथे ठिकठिकाणी अनिमादिक सिद्धी असतात. म्हणजे योगाच्या मागे अनिमादिक सिद्धी धावत राहतात. समाधी साधणाऱ्याने सिद्धीच्या नादी लागू नये असा या चरणाचा अर्थ आहे. परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया लोपाती भूतत्रया देहीचा देही. पण या सिद्धीचे आपल्याला काय करायचे? पुढे ऐक. याप्रमाणे देहातील पृथ्वी आप तेज या 3 भूतांचा देहातच लय होतो. पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी. पृथ्वी आपात विरते, आपाला तेज खाते व तेजाला हृदयामध्ये वायू खातो. पाठी आपण एकला उरे परी शरीराचे अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे. नंतर नुसता प्राणवायू राहतो पण तो शरीराच्या आकाराचा होऊन राहतो. मग पुढे तोही आत आकाशात मिळण्याकरता जातो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.